दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं मनन जे आहे हे मिसेस शारन वैभव पवार, मिशन कंपाऊंड पालघर यांच्याकडून आलेलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटतं की आपण ह्या ठिकाणी का आहोत. कधीकधी आम्ही आमच्या स्वतःच्या ठिकाणाहून, आमच्या रोजच्या राहण्याच्या जागेकडून देव आम्हाला दुसरीकडे कुठेतरी घेऊन जातो. ती जागा आम्हाला अडचणीची वाटते, ती जागा आम्हाला त्रासाची वाटते, परंतु देवाची इच्छा असते की आम्ही त्या ठिकाणी जावं. कारण देवाला कोणाचं तरी आमच्याकडून भलं करायचं असतं. देवाची इच्छा काहीतरी वेगळी असते. आम्ही एका ठिकाणी गेलो, आम्ही का आलोत आम्हाला समजत नाही, परंतु त्यानंतर पुढच्या घटना घडल्यावर आम्हाला समजतं की देवाने आम्हाला ह्या ठिकाणी का आणलेलं आहे. उत्पत्ती ह्याचा 40 आणि 41वा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, जेनेसिस चॅप्टर 40 and 41, आपण त्यामध्ये वाचत असताना आपण यौसेफाबद्दल वाचतो. यौसेफाला खोटा आळ आणून त्याला तुरुंगात डांबण्यात आलं, परंतु ह्याच तुरुंगामध्ये तो स्वप्नाचा अर्थ सांगतो असं सर्वांना समजलं आणि त्या ठिकाणाहूनच त्याने फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता. आणि पुढे आपण बघतो की यौसेफ हा त्या देशाचा प्रधान झाला. यौसेफ त्या ठिकाणी तुरुंगामध्ये होता. ती जागा त्रासाची होती, परंतु देवाला त्याच्याकडून तिथूनच कार्य करायचं होतं. पौल आणि सिला, आपण त्यांच्याबद्दल वाचतो की पौल आणि सिला हे ज्यावेळेस तुरुंगात होते त्यावेळेस भूमिकंप झाला, सर्व दरवाजे उघडले, सर्वांचे साखळदंड तुटले गेले. अधिकाऱ्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही आणि तो स्वतःचा घात करायला पाहत असताना पौल आणि सिला यांनी त्यांना अडवलं. त्यांनी सांगितलं, आम्ही पळून गेलो नाहोत, आम्ही इथंच आहोत. त्या अधिकाऱ्याने त्याला विचारलं, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केलं पाहिजे. पौल आणि सिला यांनी त्याला सांगितलं की प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझे घराण्याचे तारण होईल. आम्हाला परमेश्वर कुठल्या स्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये इथून तिथे नेतो, परंतु त्यामागे त्याचे काहीतरी संकल्प असतात, त्याचे काहीतरी विचार असतात. आम्हाला परमेश्वराचे हे योजना समजून घेतली पाहिजे. कारण आमचे जी जागा अडचणीची आहे असं बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं, त्याच जागेवरून देवाला आमच्याकडून कार्य करून घ्यायचं असतं, कोणाचं तरी भलं करायचं असतं. आमच्याद्वारे काहीतरी त्याला एक वेगळं कार्य करून घ्यायचं असतं. बऱ्याच वेळेस आम्हाला असं समजत नाही की मी ह्या ठिकाणी का आहे, परंतु देवाचे विचार जे आहेत, देवाचे संकल्प आहेत, हे आमच्या फार पूर्वीच योजलेले आहेत. लक्षात ठेवा की त्या ठिकाणाहून कुठेही आम्ही असलो तरी देवाला आमच्याकडून कोणाचं तरी भलं करून घ्यायचं आहे, कोणाचं आमच्याकडून तारण करून घ्यायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, उत्पत्ती ह्याचा 45वा अध्याय आणि 5वं वचन, जेनेसिस चॅप्टर 45 and verse 5. तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले, याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.